या जन्माचा आपण जसा विचार केला पाहिजे, कारण हा जन्म आपला यशस्वीरित्या सफल झाला पाहिजे. मधातच आपण या इहलोकाला सोडून जाऊ नये. म्हणून हा जन्म कसा जगायचा हे बुद्ध धम्मानं शिकवलं, भगवंताने शिकवलं. इथं बुद्ध धम्म म्हणताना बुद्धाद्वारे प्रतिपादन केलेला मार्ग हा धम्म आहे. आणि या बुद्ध धम्माचा मार्ग सर्वत्र लोकांना आज जिज्ञासापूर्वक, संशोधनपूर्वक, अनुसंधानामध्ये तो पटत आहे, समजत आहे. त्याची महत्ता जी आहे, आख्यायिका आणि महानपण हे लोकांना आकर्षित करत आहे. कारण या बुद्ध धम्माची मूलभूत तत्व हे मजबूत आहे. कहाँ जा रहे तुम? या बुद्ध धम्माने माणसाला पहिलं तत्व दिलेलं आहे आणि ते सर्वात मोठं तत्व आहे, अप्रतिम आहे, परिपूर्ण जागरूक करणार आहे. सर्वांना नवा धम्मचक्षु देणारा, नवीन प्रज्ञाचक्षु देतो. या जन्मामध्ये नवा प्रज्ञाचक्षु आपण जागवणं हे महत्त्वाचं आहे. ज्याला प्रज्ञाचक्षु नाही त्याला काहीच कळत नाही, त्याला काही दिसत नाही. म्हणून या सृष्टीतील, या निसर्गातील एक ना एक, कण ना कण प्रज्ञाचक्षुनं आपण नेहमी ते जाणला पाहिजे. हे सर्व नित्य आहे, हे सर्व नित्य आहे. प्रत्येक गोष्ट नित्य आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये आपण अनित्य जाणलं पाहिजे. कारण भगवान बुद्धांनी या तत्वाला सर्वात महत्त्वाचं आणि निसर्गासोबत याचं समन्वय आहे. आपण अनित्य जाणलं नाही तर दुःखमुक्त होऊ शकत नाही. म्हणून आपल्या अंग प्रत्यंगामध्ये, टाळूपासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत विपස්සनेमध्ये या शरीराचं अनित्य आपल्याला प्राप्त होतं. हे शरीर भंगूर आहे, हे शरीर नश्वर आहे, हे शरीर क्षण प्रतिक्षण हे मृत्यूकडे जात आहे. हो, लवकरात लवकर याला मृत्यू येतो. जेवढे वर्ष आपण जगलो आणि वयानं वाढलो तेवढे वर्ष आपण मृत्यूच्या जवळ पोहोचलो. आपल्या हातातील हे वर्ष गेली म्हणून का आपल्याला नर्वस व्हायचं नाही. जे आपल्या हातामध्ये आहे, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, जेवढे वर्ष आपल्या हातात आहे त्याचा आपण परिपूर्ण लाभ घेतला पाहिजे. त्याच्यावर परिपूर्ण आनंदित राहिलं पाहिजे. त्याच्यावर आपण कठोर आणि कठोर असे तपस्व्यासारखे कर्म केले पाहिजे, कुशल कर्म केले पाहिजे. उरलेल्या आयुष्यात माझं आता आयुष्य किती राहिलं,
किती मी जगणार आहो असा विचार करून मी उद्याही मरू शकतो, मी परवाही मरू शकतो, मी काही दिवसामध्ये, काही वर्षामध्ये, काही कालावधीमध्ये मला मृत्यू येऊ शकतो असा विचार आपल्याबद्दल करणं हे वस्तुनिष्ठ आहे, हे सत्य आहे. आणि हे सत्य जेव्हा आपण अनुभूतीनं जाणतो, त्याचा साक्षात्कार करतो, तेव्हा आपल्याला या जगाला सोडून जाताना कोणताच त्रास होत नाही, कोणतीच व्याधी होत नाही, कोणताही धक्का लागत नाही आपल्याला. आणि कोणत्या प्रकारे आपण अश्रू गाळत नाही किंवा रडकं मुडकं तोंड करत नाही. बरेच लोक मी मरू लागलो म्हणून ते रडत राहतात. 1 दिवस 2 दिवस मी चाललो आता तुम्हाला सोडून, आता मी राहणार नाही म्हणून ते खूप रडतात. मी अशी माणसं पाहिले, अतिशय आक्रोश करू रडतात, ते मोठ्या रडतात आणि उराला हानू रडतात, माथ्याला तोंडाला हानू रडतात की मी चाललो आता. अरे जाय ना मग तू, आपण जाणार आहोत हे अगोदर लक्षात ठेवलं पाहिजे. मी या जगातून जातच नाही, मी मृत्यू पावतच नाही असं आपण स्वतःला समजणं बरोबर नाही. तुम्ही पानं पहा, तुम्ही झाडं पहा, तुम्ही जंगल पहा, तुम्ही कोणती सृष्टी पहा, तुम्ही मोठे मोठे राजवाडे पहा, ते जीर्ण होत आहेत. त्या राजाचं आसन जाऊन पहा, ते जीर्ण होत आहे. सर्वीकडे नश्वर होत आहे. एखादं पान जर झाडाचं खाली पडलं, पिवळं होऊन, तर आपण समजलं पाहिजे की मी याप्रमाणे नाशिवंत आहे. एखादं झाडाचं जर फळ आपल्याला दिसलं आणि पाहता पाहता ते जर खाली पडलं, तर आपण समजलं पाहिजे की जेव्हा ते झाडापासून अलग झालं, तुटून पडलं, असा मी एक दिवस या इहलोकातून जाणार. मी पण नाशिवंत, मी पण या जगात कायमचा राहण्यासाठी आलो नाही. आणि हे जेव्हा आपली अंतर्मनाची अनुभूती होते, तेव्हा आपल्याला इतकी संवेदना प्राप्त होते, एवढी बोधी प्राप्त होते की या जगातल्या कोणत्याही जवळच्या दूरच्या, रक्ताच्या बगर रक्ताच्या, नात्याच्या बाहेरचे, समाजाच्या बाहेरचे कोणी असो, त्याला मी दुःख देणार नाही, त्याला मी बुडवणार नाही, त्याला मी फसवणार नाही, मी माझ्या किंवा इतरांची छळ करणार नाही, माझ्या नात्यामध्ये जे आहेत त्यांचाही मी छळ करणार नाही, त्यांचा मी उपद्रव किंवा उपमर्द करणार नाही, त्याला त्रस्त करून मी हैराण करणार नाही. अशी आपल्या मनामध्ये सद्बुद्धी जागते. आणि अशी आपली स्वतःची सद्बुद्धी जागणं, असं ज्ञान जागणं, हे जगण्यासाठी खूप चांगलं आहे. कारण भगवान म्हणतात, जेव्हा या जगामध्ये मी राहत नाही, मी जग सोडून चाललो, तर मी कुणासोबत अबोला करू, मी कुणासोबत भांडण करू, मी कुणासोबत झगडा करू. कारण मला जे जग सोडून जायचं आहे, तर माझं भांडण, माझा झगडा, माझं अबोलणं किंवा मी न बोलणं कुणासोबत, हे किती चांगलं आहे का? आणि म्हणून आपण सदा सर्व काळ लोकांच्यामध्ये पवित्र मोकळ्या मनानं, निर्विकार मनानं जगायला पाहिजे, निष्पाप मनानं जगायला पाहिजे.
औदार्याने जगायला पाहिजे, उदात्तपणानं जगायला पाहिजे, उदार मनानं जगायला पाहिजे. कारण मला या जगातून जायचं आहे. सारे फुलं, साऱ्या पाकळ्या, सारे फळं हे सारे नश्वर आहे. एक ना एक वस्तू नश्वर आहे. साधा ॲटम घ्या तुम्ही, एक ॲटम, एक अणू संपल्याबरोबर दुसरा अणू तयार होतो. दुसरा अणू संपल्याबरोबर, नाश पावल्याबरोबर तिसरा अणू तयार होतो. आणि म्हणून आपलं मन हे इतकं सूक्ष्म केलं पाहिजे. त्यासाठी कमीत कमी विपස්සनेच्या एकांत 10 दिवसाच्या शिबिरात जायला पाहिजे. त्या शिबिरात गेल्याबरोबरच आपल्याला 4थ्या दिवशी या शरीराचं एक ना एक अंग किती वेगानं नाश पावत आहे. टाळूपासून तर पूर्ण माथ्याचा भाग, दोन्ही चाळ्याचा भाग, दोन्ही गालाचा भाग, दोन्ही बाहूचा भाग, संपूर्ण आपलं शरीर पायाच्या टोकापर्यंत, अंगठ्यापर्यंत किती नश्वर आहे, किती भंगूर आहे, किती नाशिवंत होत चाललं. त्याचे तरंगाच्या तरंग इतक्या वेगानं निघतात. आणि म्हणून या अनुभूतीला धम्मवान साधकानं, धम्मवान साधिकेनं, धम्मवान सत्सत विवेक बुद्धी हे उपासकानं, उपासिकेनं खूप वस्तुनिष्ठ ज्ञान घेतलं पाहिजे. या ज्ञानामुळे आपली या जन्माची परिपूर्ण महत्त्वाकांक्षा जागत राहते की मी नश्वर आहो, मी नाशिवंत आहो, मी या जगात राहणार नाही, कधी ना कधी मी ऑफ होणार आहे, कधी ना कधी मी मृत्यू पावणार आहे. म्हणून मी जास्तीत जास्त कुशल कर्म केले पाहिजे. मी जास्तीत जास्त हे त्याग केला पाहिजे. मी अधिकात अधिक दान केलं पाहिजे. मी अधिकात अधिक हे मैत्री जागवत सर्वांना मैत्री दिली पाहिजे. मी अधिकात अधिक करुणेनं वागलं पाहिजे, करुणावंत राहिलं पाहिजे, महाकरुणेनं सारे कामं केली पाहिजे. मी या विश्वात राहणार नाही, मी नश्वर आहे, या मातीच्या कणाकणात जाणार आहे. आणि म्हणून मी माझं ध्येय पूर्ण करेन. मला कमीत कमी श्रोतापन्न मार्ग आणि श्रोतापन्न फळ मिळालं पाहिजे. आणि या उद्देशामध्ये आपण सर्वजण फार मोठ्या प्रमाणात अत्यंत वास्तवतेच्या विचारानं, वास्तवतेच्या ज्ञानानं या अनुभूतीला मिळवलं पाहिजे, या अनुभूतीला प्राप्त केलं पाहिजे. ही अंतर्मनाची अनुभूती बुद्धत्वाची फार मोठी अवस्था आहे. आणि हे तरंग आपण जाणत परिपूर्ण आयुष्य हे जगलं पाहिजे. ज्या ठिकाणी बुडबुड्यांचा एकसारखा निर्माण होणं, नष्ट होणं असा फेरा राहतो किंवा चक्र राहतं तिथे, किंवा मोठा बुडबुड्याचा एक डोह राहतो, तो उत्पन्न होतो, नाश पावतो, उत्पन्न होतो, नाश पावतो, निर्माण होतो, नष्ट होतो, निर्माण होतो, नष्ट होतो, जन्म होतो आणि मृत्यू होतो, जन्म घेतो आणि मृत्यू होतो. उदय व्यय, उदय व्यय अशा पद्धतीने ही अनुभूती बोधीची अनुभूती आहे. आपल्या घरातली प्रत्येक वस्तू ही नश्वर आहे. कोणतीच वस्तू, कोणतंच भांडं, आपण बरेच भांडे वापरतो आणि मग ती वाकडे तिकडे होतात.
आपण म्हणतो आताच आणलं होतं 2 वर्षापूर्वी, हे खराबही झालं, हे फुटलंय, चिरलंय. प्रत्येक गोष्ट नश्वर होते. कधी कधी आपण एखाद्या पोराला खायचं तेल आणायला पाठवतो, तो शिशी भरून आणतो. अचानक आपल्या हातात देता देता तो जरा समोर येतो तर त्याच्या हातातून ती तेलाची शिशी एकदम खाली पडते. खाली पडल्याबरोबर फुटून जाते आणि आपण त्याच्यावर डोळे वटारतो. कशाला डोळे वटारतो आपण? डोळे वटारण्याचं काय कारण आहे? त्याच्या हातातून सटकलं, स्वभाव हातातून कोणती गोष्ट सटकते. कधी कधी कॅटली पडते आपली तर सारं दूधही सांडून जाते, काही बी सांडू शकते. अशा प्रकारे आपण या बाबीला जाणलं पाहिजे की अनवधानपणे या विद्येमध्ये कोणती ना कोणती गोष्ट ही मनाच्या विरुद्ध होती. ही घटना घडतच राहते. या घटनेमध्ये आपण क्रोध करून काय ते पुन्हा ते शिशीभर येणार आहे का? कॅटलीभर पुन्हा दूध येणार आहे का? म्हणून आपण याचा विचार करायला पाहिजे. जे झालं ते झालं, त्याला नवीन घेऊन या. झाला ना, नुकसान झालं काय हरकत नाही, पण मुलीला आपण धक्कादायक अत्यंत पूर्णपणे क्रोधामध्ये बोलू नये. काय काय लोक हाणतच राहतात, एवढं मारतात. तेल सांडवलं तर दूध सांडवलं बाटलभर असं म्हणून लोक कातावू कधी कधी बायकोला घालतात. तर एक बेचारी पत्नी मजुराची, तो गेला होता नागरायला वखरायला. उन्हाळ्याची दिवस होती आणि हिनं पूर्ण स्वयंपाक केला. खरी घटना आहे. आणि स्वयंपाक करून ती बराबर 12चे दरम्यान शेतात पोचली. पाणी, भाजी, भाकर, लोणचं सर्व तिनं जे बनवलेलं जेवण होतं पंचपक्वान्ने, ते आपल्या मालकाला नेऊन वाढून द्यावं म्हणून ती पोचली. वाढून दिलं, सर्व वाढलं. एखाद्या भाजीमध्ये मीठ कमी पडतं, बाईला ध्यान राहत नाही, विसरून जाते बाई. कधी कधी जास्तही पडते, खरं पचक होते. तर त्या भाजीमध्ये मीठ कमी पडलं, आळणी झाली भाजी. बुवाला सहन झालं नाही. एवढा त्याचा क्रोध वाढला, आपण त्याला राग म्हणतो. आणि बाईला तो वाटेल ते बोलत राहिला. एवढ्या अचकळ विचकळ शब्दात बोलला, एवढ्या गदळ शब्दात बोलला, ते राहावल्या गेले नाही. तिथं रुग्ण होतं एक, म्हणजे एवढी काठी बाईच्या डोक्यातच घातली जोरदार. आणि बाई पटकन खाली पडली. तिनं डोळे पांढरे केले. या लोकांचा तिनं निरोप घेतला. आणि ही बाजू आजूबाजूच्या लोकाला माहीत झालं तर लगेच पोलीस स्टेशनला कळालं. सरपंचामार्फत त्याला पकडण्यात आलं आणि शेवटी त्याला पोलीस कस्टडीमध्ये पूर्ण काही दिवस घालावं लागले. याप्रमाणे लोक शुल्लक काम, मीठ कमी पडलं तर मागून घ्या, आहे ना. काही जरी झालं मनाच्या विरुद्ध तरी आपण क्रोध का करता? क्रोधामध्ये तुम्ही कर्म का करता? तर सहनशील बनावं, अधिकात अधिक खूप सहनशील बनावं, खूप धैर्यवान बनावं, खूप क्षमाशील बनावं. सारं क्षमा करून टाकावं सर्वांना, काही घडो. आपण त्याच्यावरती प्रतिक्रिया करू नये.
घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया न करणं, त्याच्यावर ॲक्शन न घेणं, हाच खरा धैर्यवान माणसाचा गुण आहे, हाच खरा सहनशील माणसाचा गुण आहे, हाच खरा क्षमाशील माणसाचा गुण आहे. सारं क्षमा करून टाकणं. श्रावस्तीची घटना आहे. एक परिवार होता आणि त्या परिवारामध्ये पती पत्नी, त्यांना पहिली मुलगी झाली. मुलगी मोठी झाली. तिच्या घरी तिच्या मायबापाच्या घरी चिकार जमीन होती. बैल, गाई, म्हैशी, गोरे सारे. त्यामुळं काही मजुरांना त्यांनी लावलं होतं. काही मजूर हे वेगवेगळी कामं करायची. काही मजूर दूध विकायची काढून एवढ्या गाई होती. काही मजूर शेतात जाऊन मशागत करायची, पेरणी करायची नंतर, आणि ते सारं शेत पिकवायचे. काही मजूर हे लोकाला नेऊन स्त्रियांना निंदन खुरपण करायचे. आणि ती मुलगी हे सारं कामं करून घ्यायची. प्रत्येक मजुराला ती काम सांगायची. जे सालदार होते त्यांना सर्वांना काम सांगून ती सर्व अप टू डेट पूर्ण कारभार करायची. त्यामुळं तिच्यावर जबाबदारी खूप मोठी झाली. त्या जबाबदारीमुळं ती कामाची मुलगी झाली. पुन्हा तिच्या घरामध्ये भाऊ आला. तो भाऊ पण मोठा झाला. आणि असं करत करत त्यांचा हा फार मोठा पसारा जिकडे तिकडे वाढला. पोरीचा संबंध हा या प्रत्येक सालदारासोबत आल्यामुळं मुलगी जवान होती. एका सालदारानं तिच्याकडं जरा जास्त वेळ पाहिलं आणि पाहिल्यामुळं त्या दोघांच्या परस्पर नयनामध्ये, डोळ्यामध्ये हे एकमेकाबद्दल अनुराग जागला. अनुराग म्हणजे थोडी थोडी आसक्ती. मन त्यांचं एकमेकावर गेलं. बरोबर आहे का? हे डोळे लावू लागले बरं का. आणि मग ते वाढत वाढत गेली ती आसक्ती. त्यांचं प्रेमात रूपांतर झालं. त्यानंतर त्यांनी विवाह करायचं ठरवलं. परंतु घरच्यांचा विरोध होता. काय करावं समजेना. मग या दोघांनी आयडिया केली की तू काही पैसे घे, घरचे तुझ्या जेवढं तुला घ्यायचे, आणि माझं सालाचं पैसे घे, आणि आपण दोघं जण घरातून पळून जाऊ. लग्न करण्यासाठी बरेच लोक असा मार्ग हे अवलंबितात. आणि ते दोघं जण निघून गेली. आणि तिकडे जाऊन त्यांनी लग्न केलं. बापाला बरंच काही विषाद झाला. त्याला वाईट वाटलं की पोरीनं असं नाही करायला पाहिजे होतं. आईवडिलांची संपत्ती घेऊनच पुढील आपलं जीवन सुखाचं केलं पाहिजे. पण बऱ्याच अज्ञानी मुलांना कळत नाही. शेवटी त्यांचा संसार दोघांचा खूप चांगला चालला. आणि एका वर्षाच्या दरम्यान त्यांना सुखद बातमी आली की मुलगी ही तिच्या पोटामध्ये बाळ आहे. आणि तिचा बाळ वाढत वाढत गेला. आणि एक दिवस तिने बाळाला जन्म दिला. परंतु त्याची कथा अशी सुरू झाली की जेव्हा ती 9 महिने झाले तर आपल्या पतीला म्हणाले की माझं पहिलं बाळांपण आहे पालक, मला आईच्या घरी जाऊ द्या. परंतु पती म्हणाला नाही, म्हणे आपण पळून आलो, म्हणे जायचं नाही. त्याला कामाला जाऊ दिलं. तिने शेजाऱ्यांच्या जवळ आपली चाबी ठेवली आणि मग कुलूप लावून ती निघून गेली आईकडे. जाता जाता तिला जंगल लागलं.
जंगल हे तिच्या गावाजवळच होतं आणि त्या जंगलामध्ये जशी पोहोचते तर तसं मात्र जोरदार पाऊस येतो. जसा 2-3 दिवसापासून कसा जोरदार पाऊस सुरू आहे असाच पाऊस येऊ लागला. मग मुसळधार पाऊस सुरू झाला. तेवढ्यात तिच्या पोटातील बाळाची मात्र बाहेर येण्याची तयारी झाली. तिला प्रसूतीच्या वेदना खूप झाल्या आणि तिने एका झाडाखाली बाळाला जन्म दिला. हा घरी आला. तिचा नवरा पाहतो तर घरात पोरगी दिसणं, कुठं आहे माझी बायको, कुठं आहे म्हणतो. आईकडेच गेली असेल म्हणून पळत सुटला तर दोघांमध्ये जंगलात त्यांची भेट झाली. बाळ झालेला पाहून त्यांना मुलगाच झाला. खूप आनंद झाला आणि दोघंजणं प्रेमानं पुन्हा घरी आले. आपला संसार करता करता त्यांचा वेळ गेला आणि 1 वर्षानंतर पुन्हा त्यांना दुसऱ्या बाळाची चाहूल लागली. बाई बरोबर राहिली आणि बाळ हे तिच्या पोटामध्ये वाढू लागलं. तर सर्वीकडे आनंद झाला, पण त्यांच्या आईवडिलाला मात्र आनंद झाला नाही. मुलीचा बाप दुःखी होता. हिचे दिवस भरतच आले होते. पुन्हा हिने आपल्या पतीला म्हटलं की मालक, मला दुसऱ्या बाळाला जाऊ द्या ना, माझ्या घरी जाणं मला बरं वाटू लागलं. ते म्हणे नाही, आपण तिकडून पळून आलो म्हणून नाही जायचं. आणि मग ती अगदी शेवटचा दिवस होता तिच्या बाळापणाचा आणि नवऱ्याला तिने जाऊ दिला आणि मग कडी लावून कुलूप लावून शेजारी चाबी ठेवून ती निघून गेली. जाता जाता पुन्हा पहिल्यासारखं जंगल लागलं आणि त्या जंगलामध्ये पहिल्यासारखाच पूर्ण पाऊस जोरदार सुरू झाला. तेवढ्यामध्ये हा घरी आला आणि घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर आपली पत्नी दिसत नाही. ती पुन्हा आईच्याच घरी गेली असेल म्हणून तो वेगानं निघाला. तर दोघांची भेट जंगलामध्ये झाली. त्या जंगलामध्ये ती बाळाला जन्म देऊ लागली. प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. मग ती म्हणाली, जरा काही पालापाचोळा, काही पानं आणा, झोपडीसारखं बनवा, काही बंडाटे आणा. त्याने 1-2 बंडाटे आणल्या, काही पानं आणली. एका ठिकाणी तो पानं तोडू लागला. मोठं कधी तिथं वारुळ होतं आणि वारुळातून प्रचंड मोठा नाग निघाला आणि त्याला कळालं नाही. एकदम त्याला दंश केला की लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये तो पडला आणि बेशुद्ध झाला. नाकातून रक्त निघलं, तोंडातून फेस निघाला आणि तो मृत्यू पावला. पोरीनं जन्माला घातलं बाळ हे तिचं दुसरं बाळ होतं. एक बाळ बाजूला बसलं होतं, हे नेमकंच जन्मलेलं. म्हणे कुठं गेला, म्हणे हा पाला पाचोळा आणायला गेला, पानं आणायला गेला. ती 2 पावलं चालली तर तिथे तो तिला दिसला. त्याच्या तोंडातलं रक्त पाहून म्हणाला, हा गेला, माझा पती गेला, माझा पती गेला. रडत रडत ती आली. 2 लेकराला पाहून धीर धरून ती पुन्हा उठली आणि आईच्या घराकडे निघाली. रस्त्यात तिच्या गावाची एक नदी होती. त्या नदीतून तिला जायचं होतं. तिने आपला पहिला बाळ, छोटा बाळ, आता जन्मलेला नेमका त्या नदीतून तिने पैल तिरी नेऊन सोडला आणि हा जो बाळ होता हा या तीरावर होता आणि पुन्हा ती परत येऊ लागली याला घ्यायला. तर मध्यभागात आल्याबरोबर पाणी कमी होतं. ती पोहत असल्यामुळं तिला नदीच्या काठची मुलगी धाडशी होती, हिम्मतवान होती. ती मासाचा गोळा आहे म्हणून बैल ससाना त्याच्यावर झेप मारू लागला, पूर्ण फेऱ्या मारू लागला. याने हाताने त्याला पळवलं, हुर्रेव हुर्रेव केलं, पण तो जाईना. त्याला लगेच त्यांनी उचललं त्यांनी आणि तो मासाचा गोळा घेऊन गेला. तो
आणि या बाळाला वाटलं माझी माय मला बोलवते, मग तो रांगत रांगत तोही नदीमध्ये पडला आणि पाण्यामध्ये तोही वाहून गेला. माझे 2 पोरं गेली, माझा पती गेला, असं म्हणून रडत रडत ती गावाजवळ येऊ लागली. गावाच्या सीमेवर 3 सरणं जळत होती आणि लोक नेमकीच विधी पार पाडून आपल्या घरी पोचली होती. आणि तिथं 2-3 जण थांबले होते ते सरणाला व्यवस्थित करायला, लाकडं टाकायला. त्याने विचारलं येणं की हे कोणाचे सरणं जळू लागले. म्हणे आपण कोणा? म्हणे बाई. म्हणे मी त्या गृहपतीची मुलगी आहे म्हणे. हा म्हणे तुम्ही मोठी मुलगी ना? हो म्हणे. तेव्हा तुमचं जे माळवंदाचं घर होतं ते पूर्ण कोसळलं आणि त्याच्या घरात तुमचा वडील, तुमची आई, तुमचा भाऊ सारेच्या सारे दगावले आणि त्यांचेच हे 3 सरणं आहेत. तेव्हा तिला धक्का लागला. माझा भाऊ गेला, माझे वडील गेले आणि माझी आई गेली, माझा पती गेला, माझे 2 लेकरं गेले. म्हणून अत्यंत दुःखानं ती पूर्ण परेशान झाली आणि डोंगर जसा पडावा असं तिच्यावर दुःख कोसळलं आणि फिरू लागली रस्त्याने. तिला आपल्या कपड्याचं भान नाही राहिलं, या साडीचं भान राहिलं नाही, चोळीचं भान राहिलं नाही. कपडे फाडून ती फिरू लागली. लोक तिला पिशी, वेडी, पिशी म्हणून म्हणून तिच्यावर दगडं शेण मारू लागले. एक माणूस तिला भेटला, या विहारात जाय म्हणे तू जेतवनात. आणि ती मधातच घुसली. विवस्त्र स्त्री ही नेकेड भगवान बुद्धाजवळ पोहोचली. सारे लोक बसले होते हॉलमध्ये. तिला पळवा म्हणे, या वेडीला पळवा पळवा. भगवान म्हणले थांबा. एका माणसाला त्याच्या अंगावर दुशाला होता, तिच्या अंगावर ते दुशाला शाल टाकायला लावली. भगिनी तू जागरूक हो, सावरून घे, स्वतःला सावर. मग ती लगेच ते कपडा गुंडाळून घेतला. भगवान बुद्धापुढं हात जोडून बसली. भगवान बुद्ध म्हणाले अनिच्चावत संखार उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुज्यन्ति तेषां उपशमो सुखो. बाई सावधान हो.